आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आहे. नमस्कार. लाडकी बहीण योजनेचा 19व्या हप्त्याबद्दल या ठिकाणी आजपर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. बघा, 19वा हप्ता जर तुमचा रखडला असेल तर तो कसा मिळवायचा, त्यानंतर याच्या आधीचे पण जे काही हप्ते असतील ते कसे मिळवायचे हे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा, 20 लाख लाडक्या बहिणींचे पैसे या ठिकाणी धोक्यामध्ये आहे, म्हणून हा व्हिडिओ संपूर्णपणे महत्वाचा आहे. हा व्हिडिओला हाईप करायला विसरू नका, लाईक करायला मात्र विसरू नका. बघा, 5 फेब्रुवारीला पैसे आले नाही, 6 फेब्रुवारीला आले नाहीत. अंगणवाडी सेविकांची यामध्ये काय भूमिका आहे आणि धक्कादायक कारण या ठिकाणी आपल्या पुढे समोर आलेली. बघा, लोकसत्तेच्या एका अधिकृत बातमीनुसार धक्कादायक बातमी समोर आली. 20 लाख महिला, राज्यातील सुमारे 20 लाख महिलांचे पैसे KYC पडताळणीसाठी थांबवण्यात आले आहे. ज्यांची पडताळणी अपूर्ण आहे त्यांचे पैसे कायमस्वरूपी या ठिकाणी बंद होऊ शकतात, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हे पैसे बंद होऊन द्यायचे नसतील, तुमचा हप्ता जर मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, वितरण या ठिकाणी कधी सुरू होणार आहे आणि काय न्यूज आहे याच्याबद्दल आपण बघूया. KYCचं काम ठप्प का, तर शासनाचा आदेश आहे. अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन पडताळणी त्या ठिकाणी करण्याचा आदेश शासनाने दिला होता. परंतु तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी त्यांचा पवित्रा घेतलाय. त्यांची जी काही संघटना आहे त्या संघटनेच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की आम्ही हे काम करणार नाही, आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही आणि आम्हाला हा काम अतिरिक्त असल्याने त्या कामाचा आम्हाला त्रास होतोय, अशी त्या ठिकाणी पवित्रा, अशी त्या ठिकाणी भूमिका हे अंगणवाडी सेविकांनी घेतलेली आहे. आणि याच्यावर उपाय काय आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही. KYC कशा पद्धतीने तुम्ही करायची आहे, तुमची रखडलेली असू दे. बघा, एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये 1 लाख महिलांचे पैसे अडकले. महाराष्ट्राचा नकाशा तुमच्या समोर आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 1 लाख महिलांचे पैसे अडकलेत आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहेत मला सांगा. मी त्या जिल्ह्याची आकडेवारी सांगतो तुम्हाला, किती महिलांचे पैसे अडकलेत आणि त्यामध्ये तुम्ही तर नाही येत ना. आणि जळगाव जिल्ह्यातील आकडेवारी धक्कादायक. बघा, तपासणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे, पण प्रक्रिया फक्त नावाला सुरू आहे, कारण अंगणवाडी सेविकांनी त्यावर बहिष्कार टाकलाय. संपूर्ण यंत्रणा ठप्प झाल्याने हजारो महिलांचे 17वा आणि 18वा हप्ताही जमा झालेला नाही. आणि हेच याचं एकमेक कारण आहे की त्या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे महिलांना त्या ठिकाणी अडचण येत आहे. परंतु तुम्ही घाबरून जाण्याचं काही कारण नाही. 5 आणि 6 फेब्रुवारीला पैसे का आले नाहीत, त्याचं कारण आहे 7 तारखेला निवडणूक असल्याने, 7 तारखेला राज्यामध्ये निवडणुका असल्याने 5 आणि 6 तारखेला वितरण अपेक्षित होते. सकाळपासून वाट पाहूनही GR आला नाही आणि वितरण झाले नाही. आचारसंहिता आणि प्रशासकीय हालचालींचा त्या ठिकाणी अभाव झाला आणि लाडक्या बहीण योजनेचा हप्ता त्या ठिकाणी थांबला गेला. आता काळजी करायची गरज नाही. मग पैसे नक्की येणार कधी? बघा, जानेवारीचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंटेशन आपल्याला त्या ठिकाणी अधिकृत न्यूजच्या सोर्स मधून आपल्याला मिळालेला आहे. आणि या ठिकाणी जानेवारी 15 आणि वितरण त्या ठिकाणी कधी होणार ते या ठिकाणी 15 तारखेला निवडणूक होती आणि 13ला वितरण झालं होतं. कधी? जानेवारीचा हप्ता. परंतु आता फेब्रुवारीचा हप्ता काय होतं, 7 तारखेला निवडणूक आहे आणि वितरण मात्र अजूनपर्यंत झालेलं नाही. आता 7 तारखेला निवडणूक आहे तर 5ला वितरण झालेलं नाहीये, 6 तारखेलाही वितरण झालेलं नाहीये. मात्र जानेवारीचा हप्ता हा निवडणुकीच्या आधीच मिळालेला होता. परंतु आता काय, 9 फेब्रुवारीचा निकाल नंतरच वितरणाची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे तुमचे पैसे 10 फेब्रुवारीला तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. आणि पहिले 12 जिल्ह्यांमध्ये, ज्यामध्ये नगरचा समावेश आहे, पुण्याचा समावेश आहे, जळगाव आहे, धुळे आहे, नंदुरबार आहे, या जिल्ह्यांनंतर हळूहळू टप्प्याटप्प्याने बाकीच्या जिल्ह्यामध्ये वितरण केले जातील. तुमचं नाही यादीतून वगळलं आहे का हे तपासा. वेबसाईटवर तुमचं स्टेटस बघा. KYC गव्हर्नमेंट एम्प्लॉई, तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचंय. याचा अर्थ
तुमच्या घरात जर सरकारी नोकरदार असल्यास सिस्टीमला त्या ठिकाणी रिजेक्टेड स्टेटस येत आहे बघा. तुमचं स्टेटस जर असं रिजेक्टेड दिसत असेल, मी झूम करतोय बघा, रिजेक्टेड स्टेटस जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे दिसत असेल तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता येणार नाहीये. आणि याच्यातून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला KYC त्या ठिकाणी पार करावी लागेल. त्यानंतर लाडकी बहिणींची सरकारकडे अशी मागणी आहे, अंगणवाडी का सेविका घरी येत नसतील तर KYC ची सुविधा ऑनलाईन करा. आणि ऑनलाईन जर तुम्ही केलं तर आम्ही स्वतः आधार कार्ड लिंक करू शकतो. शासनाने लवकरात लवकर पोर्टल सुरू करावे, जेणेकरून लाडक्या बहिणींचे पैसे थांबणार नाही. आणि परिस्थितीचा आढावा जर आपण घेतला तर बघा, 7 फेब्रुवारीला निवडणूक मतदान आहे, 9 फेब्रुवारीला लगेच निकाल आहे आणि वितरण तारीख आहे 9 फेब्रुवारीला. तर 2-3 दिवसात या ठिकाणी म्हटलंय, परंतु 2 दिवसात नाही, 10 फेब्रुवारी तुमचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे. आणि नोव्हेंबर डिसेंबरचे जर प्रलंबित हप्ते सुद्धा यासोबत मिळण्याची शक्यता आहे. तर पुढील आठवड्यात सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल. आता सावध राहा आणि स्टेटस चेक करा. तुमच्या अर्जाचे स्टेटस आजच चेक करा, आजच तपासा. जर रिजेक्टेड नसेल तर 9 तारखेपर्यंत वापरा. नवीन अपडेट येताच आम्ही तुम्हाला कळवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा सर्व बहिणींसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.